मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। तात्या आणि दादा यांचे घनिष्ठ अतूट नाते, जिनके अपने दादाजी से रिश्ते गहरे होते हैं, जिनके अपने दादाजी से रिश्ते गहरे होते हैं, उनके आज और कल दोनों ही सुनहरे होते हैं। सूर्य आणि चंद्र या दोन्हीमध्ये तुलना करता येत नाही, त्याप्रमाणे तात्या आणि दादा या दोहोमध्ये तुलना करता येत नाही। दोघेही आपापल्या ठिकाणी यथायोग्य आहेत। आता आपण पाहणार आहोत दिग्गज आजोबा म्हणजेच तात्यासाहेब आणि नातू युवा दमदार आमदार देवेंद्र दादा यांचे स्नेहिल, घनिष्ठ, अतूट, जिव्हाळ्याचे नाते, संबंध। अचानक राजेश अण्णांच्या अकाली निधनाने सगळ्यांच्या काळजावर जणू काळाने घाव घातला। तात्या आणि परिवारातील सर्वांना हा आघात सहन झाला नाही। त्यात लहानगा देवेंद्र अवघ्या 7 वर्षांचा मुलगा होता, जो दुसरीत शिकत होता। तात्यांनी आपला वरदहस्त देवेंद्रच्या डोक्यावर ठेवला आणि गॉडफादर काय असते याची अनुभूती त्यांना आली। तात्यांनी दादांना पदोपदी मार्गदर्शन करायचे ठरवले। आज उंगली थाम के तेरी तुझे मैं चलना सिखलाऊं, कल हाथ पकड़ना मेरा जब मैं बूढ़ा हो जाऊं। तू मिला तो मैंने पाया जीने का नया सहारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा। तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा। The woods are lovely, dark, and deep, but I have 2 promises to keep miles to go before I sleep. And miles to go before I sleep, राना आहेत मोहक, काळीकुट्ट खोल, पण मला ठेवायच्या आहेत वचनांच्या गाठी, आणि झोपण्यापूर्वी पार करावयाचा आहे प्रवास खूप मोठा, आणि झोपण्यापूर्वी पार करावयाचा आहे प्रवास खूप मोठा। तात्यांनी दादांची दूरदर्शी नेतृत्व गुण आणि संघटन प्रवृत्ती ओळखली। दादा लहानपणीच गणपती मंडळाचे अध्यक्ष झाले। इथूनच दादांचा लोकसमुदायाचा प्रवास सुरू झाला। त्यांचा मित्रसमुदाय खूप मोठा होता। दादांचा जनसंपर्क वाढतच गेला। किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा, किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा। मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा। यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया। 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, बिलियन बार शुक्रिया। ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों। ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। महेश यूथ फाउंडेशनमध्ये दादांचा सहभाग होता। इथूनच दादांनी राजकारणात प्रवेश केला। खऱ्या अर्थाने समाजकारणाची सुरुवातही इथूनच झाली। जसे चादर वाटप, साड्या कपडे वाटणे, वह्या, पुस्तक वाटप करणे,
सिद्धेश्वर मंदिरात अन्नदान करणे इत्यादी. त्यांच्या अंगी असलेल्या दातृत्वाचा परिचयही इथूनच झाला. నీ చేతిలో ఉంది పంచే గుణం, నీ వెంట సైన్యంలా కదిలే జనం, నీ కోసమిస్తోంది నీ రాజనం. నెత్తురు మా సత్తువు కడదాక నువ్వు కాదా, ఎన్నడు తల వంచగా అనుకుంది చెయ్యరా. ధైర్యమే నీకుందిరా, గుండెలో యమదండిగా, మొండిగా జగమొండిగా దండెత్త నువ్వు రారా. तेव्हापासून तात्यांना समजले की दादामध्ये कुछ दम है. भविष्यात दादा हे नाव सार्थक करणार. त्यांच्यातील नेतृत्व आणि कर्तृत्व हे गुण तात्यांनी हेरले. तेव्हा तात्या दादांना नेहमी या शब्दात म्हणायचे, क्या बडा तो दम बडा, क्या बडा तो दम बडा. तात्या दादांची बॉन्डिंग अतुलनीय होती. त्यांचे नातेही जिव्हाळ्याचे होते. दादांनी ठरवले की आपण इलेक्शनमध्ये उभे राहायचे. त्यावेळेस तात्यांनी त्यांना मार्गदर्शनपर एक भाषण लिहून दिले. दादांचे हे जीवनातील प्रथम केलेले सार्वजनिक व्याख्यान ऐकून भावविवश होऊन अक्षरशः तात्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दादांनी हे भाषण न बघता केले होते हे विशेष. कुटुंबातील सर्वांनी घरकुलमधून निवडणूक लढवण्याची सूचना केली. परंतु आपल्या प्रभागातील लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी ही भावना मनात ठेवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दादांनी ही पहिली निवडणूक 2012मध्ये लढून जिंकूनही दाखवली. इथूनच त्यांचा कार्यकाळ सुरू झाला. तात्यांचे दादांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहिले. परंतु नीतीला हे काही मान्य नव्हते. आपले सर्वस्व म्हणजेच परमपूज्य तात्यासाहेब विष्णू पनकोटे हे 17 जानेवारी 2016 रोजी आपणा सर्वांना सोडून स्वर्गलोकी गेले. तात्यांची ही उणीव न भरून काढण्यासारखी होती. दादांना हा आघात सहन झाला नाही. तरी ते आपणास सावरले आणि नगरसेवक म्हणून अविरत अथक समाजकार्य करीत राहिले. సూర్యుడి సెలవని అలసిపోయేనా, కాలమే శిలవలే నిలిచిపోయేనా, మనిషి మనిషిని కలిపిన ఓ ఋషి, భువిని చరితని నిలిపెను నీ కృషి. మహాశయా విధి పగై తరివెనా, మహోష్ణమై రుధిరమే మరిగెనా, ఆగిపోయేనా త్యాగం కదా, ఆదమరిచేనా దైవం వృధా. సూర్యుడి సెలవని అలసిపోయేనా, కాలమే శిలవలే నిలిచిపోయేనా. तात्यांना देवाज्ञ झाली आणि आज ताकायत दादा प्रत्येकाच्या अडचणी सोडवत आपल्या प्रभागाचा विकास करू लागले. तात्या किंगमेकर होते. त्यांची शैक्षणिक कार्य पाहून त्यातून प्रेरित होत समाजकारण, राजकारण याबरोबरच शैक्षणिक कार्यातही दादांनी पाऊल टाकले आणि तात्यांचा आदर्श समोर ठेवत 9 जून 2019 रोजी तात्यांच्याच नावाने म्हणजे विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूल या शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था 7व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आज 1000वर मुले
या विद्याभवनात शिक्षण घेत आहेत. 2025-26 मध्ये 10वीची पहिली बॅच परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. गरीब मध्यमवर्गीय कामगार वर्गाच्या मुलांना इंग्रजी शिक्षण घेता यावे म्हणून डोनेशन न घेता नाममात्र फी घेत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. हे सर्व शक्य झाले ते तात्यांच्या आशीर्वादाने. त्यांचा वरदहस्त आजही विके सदस्यांवर आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. विके परिवाराच्या प्रत्येक श्वासात तात्यांचे प्रेम आहे याची पदोपदी आम्हाला अनुभूती जाणवते. सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने हद से दूर चले रुके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे. कार्य ही केवळ मनात इच्छा ठेवून नाही तर प्रयत्न केल्यानेच पूर्ण होतात. या उक्तीप्रमाणे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे याचे महत्त्व जाणूनच देवेंद्रदादांनी 10 ऑगस्ट 2019 रोजी अन्नदानाचे पवित्र कार्य सुरू केले. अशा प्रकारे विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या नावाने आत्मतृप्ती योजना उदयास आली. समाजात जे लोक वृद्ध, अनाथ, अपंग, निराधार आहेत त्यांच्यासाठी 2 वेळच्या भोजनाची व्यवस्था केली गेली. आज 5 डब्यावरून ही संख्या 105 वर गेली आहे. 22 मार्च 2020 पासून सोलापुरात कोरोना ही महामारी सुरू झाली. सर्व लोक आपापल्या घरातच बंदिस्त झाले होते. अशा भयावह वाईट परिस्थितीतही न घाबरता, न डगमगता आपले विकेचे मामा मावशी एकही दिवस सुट्टी न घेता अविरत डबे पोच करण्याचे काम करीत होते. इथे आपल्याला माणुसकीचे दर्शन घडते. अशा या धारशी निर्भयतेने, निस्वार्थ भावनेने सेवा बजावणाऱ्या विके सदस्यांना सलाम. अन्नदानम् 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 इहानिकी परानिकी हितानिकी प्रियानिकी सन्निधानम् अन्नदानम् पिन्निदानम् अन्नदानम् 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 अन्न में श्रीहरि अन्न में ऊपिरी अन्नदाता सुखी भवा अन्नदाता सुखी भवा
अन्नात् भवति भूतानि अधिसृष्टिकी पाराणि अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव दरिद्र नारायण सेवा धर्मदेवता कुत्रो वा दरिद्र नारायण सेवा धर्मदेवता कुत्रो वा अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव కలిని ఎందుకు దండగా కడుపు నింపితే పండగ కలిని ఎందుకు దండగా కడుపు నింపితే పండగ अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव ఇచ్చిన చేయి తిన్న చేయి ఈశ్వరుని హస్తమేనోయి ఇచ్చిన చేయి తిన్న చేయి ఈశ్వరుని హస్తమేనోయి अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव అన్నదానం 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 आज दादांनी 2024 मध्ये आमदार हे पदही प्राप्त केले. आता त्यांना सोलापूरच्या विकासाचा ध्यास लागलेला आहे. जल, थल, वायू या प्रत्येक क्षेत्रात ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत आणि यशस्वी होत आहेत. समांतर पाणी योजना, विमानसेवा, IT पार्क व जलवाहिनी प्रक्रिया सुरू झाली. देव यज्ञद्वारे सोलापुरातील प्रत्येक नागरिकाच्या समस्येचे निवारण करीत आहेत. समाजातील प्रत्येक घटकातील लोकांसाठी दादांनी स्वतःला झोकून दिले. देवेंद्र दादांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांना सारखे वाटायचे की आपण समाजासाठी काहीतरी करावे. यासाठी त्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह ही संकल्पना अंमलात आणली. दादा अनेक असतात पण मनावर राज्य करणारा एकच असतो. विकासाचं नाव जेथे देवेंद्र दादा कोठे लाट उसळली हिंदुत्वाची जागला स्वाभिमान वाट दाविली परिवर्तनाची वाटतो अभिमान हे लखलखते भविष्य दिसले मिटला अंधार मनामनात दादा बसले भेटला आधार मदतीचा हात देण्या वेळोवेळी पुढं ते सरले युवकांना साथ लाभली मागे ते कधी न फिरले विकासाची गाज धराया गळा विठ्ठल भेटे सोलापुरात नाव गाजते देवेंद्र दादा कोठे सोलापुरात नाव गाजते देवेंद्र दादा कोठे देवेंद्र दादा कोठे देवेंद्र दादा कोठे सोलापूर महापालिकेवर आजोबा म्हणजेच विष्णुपंत कोठे यांच्यापेक्षाही अधिक बहुमताने ताबा कायम ठेवण्यात आमदार देवेंद्रदादा कोठे यांना यश आले. आज या विजयाने आजोबांच्या कारकिर्दीपेक्षाही अधिक बहुमताने महापालिका ताब्यात घेऊन देवेंद्रदादांनी नुसता वारसा टिकवलाच नाही तर कित्येक पटीने तो वारसा पुढेही नेला. देवेंद्रदादा हे सोलापूरच्या राजकारणात रणनीती, संघटना आणि समावेशक नेतृत्व यांचे हे जिवंत उदाहरण आहे. थोडक्यात आजोबा दिग्गज होते तर नातू दिग्विजय आहे. परत एकदा म्हणते, थोडक्यात आजोबा दिग्गज होते तर नातू दिग्विजय आहे. दादा आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मेरी दुनिया है